मराठवाड्यामध्ये बेकारी वाढल्यानंतर सुशिक्षित बेकार जी आहेत ती वाहन व्यवसायाकडे मोठ्या संख्येने वळलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र वारंवार डिझेलचे भाव वाढणं हे त्यांना आर्थिक फटका बसत आहे। आता गेले 8 दिवसामध्ये जवळजवळ 2 वेळेस डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि मी आता धाराशिवमधील एका वाहनतळावरती आहेत। माल वाहतूक या ठिकाणी वाहनं जे आहेत त्याचे चालक मालक आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या भावना काय आहेत नेमकं हे आपण जाणून घेऊयात। काय परिस्थिती आहे, डिझेलचे भाव वारंवार वाढत आहेत, वाहन चालकाची काय परिस्थिती, मालक चालकाची? आज आम्ही धाराशिव उस्मानाबाद मध्ये आम्ही आज इथं पत्रकार परिषद मध्ये बोलत आहोत की उस्मानाबाद नाही परंतु पूर्ण भारतामध्ये युद्धाच्या जागी आहे। परंतु हा मोटर मालक वाहतूक संघटना म्हणले तर भारताचा केंद्रबिंदू आहे। केंद्रबिंदू असल्यामुळे ह्या पेट्रोल डिझेलचे सारखे वाढ हे आठवड्यामध्ये 2 वेळा पेट्रोल डिझेलचे वाढलेले आहेत। 91 रुपये 33 पैसे डिझेलचं वाढ होतं, आज 98 रुपये डिझेल रेट झालेलं आहे। आणि पेट्रोलचा भाव म्हणजे 105 रुपये होतं, आज 110 रुपये 33 पैसे पेट्रोलचा भाव झालेला आहे। ही दळणवळण आपल्या भारतामध्ये दळणवळण फक्त हे वाहतूक संघटनाच करू शकते। अगर आमची वाहतूक संघटना बंद पडली किंवा आम्ही आंदोलन केलं तर पूर्ण भारत बंद होऊ शकतंय। ह्यामुळे आज जो आंदोलनासाठी आम्ही इशारा देत आहोत की अगर पेट्रोल डिझेलचे भाव स्थायिक झाले नाहीत, बंद झाले नाहीत तर आम्ही आंदोलन असं करू की पूर्ण भारतामध्ये आंदोलन करू आणि पूर्ण वाहतूक आम्ही बंद करू। आज ह्याच्यासाठी जो आंदोलन आम्ही करणार आहोत आणि पुकारणार आहोत ह्यासाठी पुकारणार आहोत की पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावे। ह्याची झळ फक्त मोटर वाहतूक संघटनेला बसणार नाहीये। मोटरसायकल जो चालवतोय, ऑटो रिक्षा चालवतोय, टेम्पो ट्रक जो चालवतो त्यांना पण झळ बसणार आहे। असं नाही की संघटनेमध्ये फक्त बगर गव्हर्नमेंट बगर शासनच्या लोकांना झळ बसणार आहे। शासनमध्ये अगर कलेक्टर साहेब बी असतील, SP साहेब बी असतील, अगर त्यांच्याकडे गाडी असेल तर त्यांना पण झळ बसणार आहे। यासाठी आम्ही उच्चकून बोलत आहोत की ही पेट्रोल आणि डिझेलचे भाव पूर्णपणे ज्या जागी आहेत त्याच्यापेक्षा पण कमी करावे, ह्याच्या पुढे वाढवू नये मागणी आणि आमची अशी मागणी आहे। तुम्ही चालक का मालक? मालक। बरं, काय परिस्थिती आहे? भाडेवाढ म्हणजे भाडेवाढ झाली का? डिझेलचे भाव वाढलेत तसं तुम्हाला भाडं वाढवून मिळतं का? काय भाडे तर वाढून मिळतच नाही, पण थोडं हाय त्या ह्याच्यात डिझेल कमी करावं। लहान मोठ्या व्यावसायिकांना लय त्रास होत याचा। मोठ्यांचं साधून जात आहे, पण आमच्या सारख्याच लय अवघड होत आहे। काय म्हणजे भाडं स्टेअर करता येत नाही ना, 4 दिवस वाढतंय, महिनाभर कमी होतंय। पहिले हाय त्या भावात धंद्याची पोझिशन बेकार आहे, आता अजून भाडे वाढवायचे म्हणले परत अजून प्रॉब्लेम येणार। त्यात 2 पैसे आमच्या घरी यायचे म्हणले ती बी जाते डिझेलच्या भाड्यात वाढण्या। म्हणजे खर्च जास्त आणि कमाई कमी झाली? हा, कमाई कमी आणि खर्च जास्त। पुन्हा ती गाडीचे कर्ज वगैरे ते इतर कर्ज वगैरे तर चालूच आहे। आणि काय तुमचं काय व्यवसाय? तुमचा काय व्यवसाय? अरे बोल या ठिकाणी ही जे वाहनधारक आहेत सगळे, यांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की डिझेलचे भाव कमी करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। नसता चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा जी आहे ती चालक मालक संघटनेने दिलाय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।